स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 27 जानेवारी। आज आपण 27 जानेवारी ते जवळजवळ 3-4 फेब्रुवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सॅटेलाइट इमेज मध्ये पाहायचं गेलं हवेच्या आणि इकडे ढगांच्या सॅटेलाइट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं तर तुम्ही पाहू शकता हवेच्या सॅटेलाइट इमेज मध्ये इकडे चक्राकार हवेची स्थिती एक सक्रिय झालेली आहे राजस्थानच्या आसपास। इकडे WD हिमाचल प्रदेशच्या जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात सक्रिय आहे आणि आपल्याकडे जे वारं येत आहे ते बंगालच्या उपसागरावरून असंच महाराष्ट्राकडे येत आहे। इकडे उत्तर भारतातून समुद्र करत असंच इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येत आहे। त्याच्यामुळे हे जे वारं आहे हे बाष्प घेऊन येत आहे। त्याच्यामुळे राज्यात ढगाळलेलं हवामान कालपासून सक्रिय झालेलं आहे। उर्वरित यालाच अटॅचमेंट पश्चिमी आवर्ताची असल्यामुळे आज मेघगर्जनेसह पाऊस बऱ्याच ठिकाणी राज्यात होणार आहे। पुढील 2 ते 3 दिवसात अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज दिसत आहे। पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत। याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 1 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये तर सध्या इकडे सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, त्यानंतर इकडे रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, याच्यानंतर इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे या भागातून बऱ्यापैकी ढगांची निर्मिती झालेली आहे आणि हेच जे ढग आहे ते असेच पश्चिम उत्तर दिशेने पुढे जातील पुढील काही वेळात। याच्यानंतर जर सर्वप्रथम आपण आजचा हवामान अंदाज पाहूया। 27 तारखेला काय परिस्थिती राहील आज तर आज सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, तसेच अकोला, जालना, बीड, सोलापूर हा जो पट्टा आहे, धाराशिव, अहिल्यानगर, हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। पण हा जो पाऊस असेल हा सार्वत्रिक नसेल, थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पडू शकतो। उर्वरित इकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, हिंगोली, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान तुम्हाला सक्रिय दिसेल, पण पावसाची शक्यता या भागातून दिसत नाहीये। त्याच्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर 28 जानेवारीला अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, बुलढाणा, अकोला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागातून ढगाळलेलं हवामान आणि तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। तसेच इकडे स्थानिक ढग निर्मिती झाली तर जालना, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे। उर्वरित पावसाची शक्यता काय राज्यात दिसत नाही। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग ढगाळलेलं हवामान राहील। त्याच्यानंतर 29 तारखेला राज्यातील वातावरण थोडंफार क्लिअर होण्याचा अंदाज आहे। 29, 30, 31 तसेच 1 जानेवारी, 2 जानेवारी राज्यात विशेष ढगांची निर्मिती नाही, अंशतः ढगाळलेलं हवामान राहील। मात्र 3, 4, 5 तारखेला 3, 4, 5 फेब्रुवारी अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे 3, 4 फेब्रुवारीला परत एकदा ढगांची निर्मिती होईल आणि परत एकदा पावसाचा अंदाज 3, 4 आणि जवळजवळ 5 जानेवारीला 3, 4 जानेवारीला राहील। 5 जानेवारीला अंशतः ढगाळलेलं हवामान राहील। यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आपण सांगितल्याप्रमाणे कालपासून राज्यातील थंडी ही गायब झालेली आहे। याचं कारण हेच आहे की पश्चिमी आवर्त आलेला आहे, वाऱ्याची दिशा बदलते। पश्चिमी आवर्त ज्या वेळी येतो त्यावेळी वाऱ्याची दिशा बदलते आणि सध्या बंगालच्या उपसागरावरून गरम वाऱ्याचा फ्लो आपल्या राज्यात येत आहे। त्याच्यामुळे थंडी ही आता पुढील 7-8 दिवस तरी नाहीये, त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण हे आता कमीच राहील। उर्वरित सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।